रिंगणामध्ये आहात. सर्वप्रथम शिल्लेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक 41 या ठिकाणाहून माझी पत्नी सौभाग्यवती शोभाताई सुभाष राजे भोसले, संचालिका गंगापूर सहकारी साखर कारखाना या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढत आहे. त्याचबरोबर या पंचायत समिती गणातून माझे मित्र श्री दादासाहेब कारभारी पाटील जगताप, संचालक गंगापूर सहकारी साखर कारखाना हे सुद्धा सिद्धनाथ वाडगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढत आहे. माझे दुसरे सहकारी शिल्लेगाव पंचायत समिती गणातून श्री शुभम नारायण बोराडे हेही पंचायत समिती या ठिकाणी लढत आहे आणि तिन्ही उमेदवारांची निशाणी घड्याळ आहे. आणि सांगायचं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलतो आहे. विरोधक आहे ना विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. खरं म्हणजे अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे ती अजितदादाने आणली आहे आणि लाडक्या बहीण यावेळेस अजितदादाचं घड्याळ मागं ठेवणार नाही आहे. अजितदादाचं घड्याळ हे घराघरात जाणार आहे. शिल्लेगावातच नाही, गंगापूरच नाही, छत्रपती संभाजीनगरच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादाची घड्याळ ही यावेळेस अजितदादाला एक शेवटची श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी घड्याळीला 100% लोक मतदान करणार आहेत. आणि नवीन चेहरा, फ्रेश चेहरा, विकासाच्या मुद्द्यावर उभा राहिलेला माणूस, विकासाच्या मुद्द्यावर उभा राहिलेली बाई आणि माझी मंडळी ही उच्च सुशिक्षित असल्यामुळं तिला जिल्हा परिषदमध्ये जाऊन तिला स्वतःचे कामं म्हणजे इतर लोक त्यांचे मंडळी जे आहेत ते स्वतः काम बाहेरून पाहणारे, परंतु माझी मंडळी उच्च शिक्षित असल्यामुळं ती मला पाहण्याची गरज नाही, ती स्वतःचे काम पाहणार आहे. आता सध्या तुम्ही शिल्लेगाव गणामध्ये फिरत आहात. सगळ्यात मोठे प्रश्न तुम्हाला कोणते जाणवत आहेत? मला सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे रस्त्याचे. कुठलाही रस्ता म्हणजे ह्या गावाहून त्या गावाला जायला रस्ता नाही आहे. याला कारण आहे की शिल्लेगाव गणातच नव्हे, रस्त्याचे प्रॉब्लेम अखंड संबंध मराठवाड्यामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जा, आज सगळीकडे चांगले रस्ते आहेत. आपल्याकडे गावागावी तर नाही, पण मळ्यामध्ये जायला तर चिखलामध्ये अक्षरशः गुडघे इतक्या चिखलातून जावं लागतं. लहान मुलं असतील, मुली असतील, शाळेत जाण्यासाठी त्यांना सोयीचे रस्ते नाही आहे. आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर आम्ही 100% रस्त्याची कामं पूर्ण करू. आता सध्या लासूर स्टेशनहून येताना रस्त्याची हाईट उंची वाढवलेली आहे, काही खाली ओढ आहे, तिथं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. याकडे कसं बघतं? खरं म्हणजे काय झालं पाहिजे नव्हतं, ज्यावेळेस एक साईड काम चालू झालं तर त्यावेळेस ते एक साईड काम अगोदर त्यांनी ते जसं झाडे तोडली होती तर त्या पद्धतीनं ते काम अगोदर एका रस्त्याचं काम व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे होतं. मध्ये टप्प्याटप्प्याने ते काम केल्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होतात. आता एक सिद्धनाथ वाडगावला एक बाई, घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील एक बाई आता टँकर खाली मेली. दुर्दैवी गोष्ट म्हणजे ती पाहण्याचा जर बघितलं तर तिच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या, तिच्या पोटावून ते टँकर गेलं होतं. खूप वाईट परिस्थिती. सध्या आता रस्त्याचाही प्रश्न खूप गंभीर आहे. दुसरे कोणते प्रश्न आता सध्या तुम्हाला तुमच्या प्रभागात जाणवतात? रस्त्याचा एक नंबरचा प्रश्न म्हणजे रस्त्याचा आहे. 2 नंबर प्रश्न म्हणजे दवाखाने सोयीसुविधा उपलब्ध व्यवस्थित नाही आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत जे काही सरकारी दवाखाने आतापर्यंत त्याच्यावर कोणाचा वचक नाही आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी माझी मंडळी व मी व माझे पंचायत समिती दोन्ही सदस्य कटिबद्ध राहणार आहे. निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल? निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्राधान्य म्हणजे शेतकऱ्याचे जे हाल होत आहे, म्हणजे मी वेळोवेळी ते सांगते रस्त्याचं, तर पहिला प्रश्न रस्त्याचा आणि गावातील कुठल्याही प्रकारचे दिवे नाही आहेत. जे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन बघा, गावात असं चकमक दिवाळी झाली पाहिजे ना असं प्रकारचे काम करू, गट्टू बसू आणि ड्रेनेजचे कामं करू. म्हणजे जे सुविधा पाहिजे जसं अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहे, या 3 मूलभूत गरजा करण्याचा 100% प्रयत्न करू. आता सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता तुमच्या सोबत आहेत, मग विरोधकांच्या ह्या निवडणुकीकडे कसं बघता? विरोधकाच्याकडं व्हिजन काहीच नाही आहे. माझ्यासमोरचा जो उमेदवार आहे त्याने गावागावामध्ये भांडणं लावलेली आहेत, गावागावामध्ये 2 गट करून ठेवलेले आहेत. अनेक लोकांचे विहिरीचे पैसे खाल्ले आहेत, अनेक लोकांच्या गाईगोठीचे पैसे खाल्ले आहेत, अनेक माझ्या महिला भगिनींना पगार चालू करतो म्हणून त्यांच्याकडून पैसे खाल्ले आहेत. विरोधकावर बोलण्यासारखं असं आहे की त्याच्या बोलल्यामुळं आपल्याही वाणीला म्हणजे मी सुद्धा उच्च शिक्षित असल्यामुळं मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजचा MA फर्स्ट विद्यार्थी आहे. मी प्रवरा सहकारी बँकेत 20 वर्ष नोकरी केली आहे. मला 2 मुलं आहेत. माझे दोन्ही मुलं वेल एज्युकेटेड आहे. मोठा मुलगा माझा क्षितिज कुमार सुभाष राजे भोसले SBI मॅनेजर आहे, तो जालन्याला
कार्यरत आहे. लहान मुलगा आकाशकुमार सुभाष राजे भोसले हा छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई येथे फ्रान्स एअरलाईन्सला ड्युटी मॅनेजर आहे. म्हणजे 1.5 लाख रुपये दोघांना पेमेंट आहे. कर्मधर्मात सुयोगाची गोष्ट अशी आहे की मला 50-60 एकर जमीन आहे. माझं दरडोई शेतीचं 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न आहे. म्हणजे माझी परिस्थिती चांगली असल्यामुळे मी समाजकारण करण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेलो आहे. तर आता जनतेला काय आव्हान कराल? जनतेला एकच आवाहन कराल की अजितदादाला जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर घड्याळ्या चिन्हावर मतदान देऊन आम्हाला भरघोस मताने निवडून द्या. शोभाताई सुभाष भोसले बोलते. मी आज शिल्लेगाव गट 41मधून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून उभी आहे. मी आज लाडक्या बहिणींना आवाहन करते. आपल्याला अजितदादांनी लाडकी बहीण योजना सुरू करून दिलेली आहे आणि ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नसतील त्यांच्यासाठी मी लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना पूर्ण करून देण्यासाठी मदत करीन. पूर्ण लाडक्या बहिणींना आपण ही योजना लागू करून सर्वांना ते पैसे मिळवून देण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करीन. एवढंच मी आवाहन करते आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी मिळून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरभरून मतदान करून विजयी करावे एवढीच मी नम्र विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. मी भविष्यामध्ये जर मला जनतेने स्वीकारलं तर गोरगरीब जनतेच्या गायगोट असेल, विहीर असेल, इतर काही अनुदान असेल, शेती उपयोगी अवजारे असेल त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदा मिळवून देईल. हे माझं काम मी पूर्ण करेल. आता सध्या प्रश्न तुम्ही जे दिसत आहेत तुम्हाला तुमच्या भागातले, तर कोणते प्रश्न तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात की ज्याचं काम करण्याची गरज आहे? लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे मार्गी लावतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न 100% करेल मी. बरं, आता जनतेला काय आव्हान कराल मतदानासाठी? जनता आमच्या पाठीची आहे. नाही, मतदानासाठी काय सांगाल आता? मतदान करा म्हणून जनतेला एवढंच आवाहन करेल की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून द्या. आम्ही तुमच्या विश्वासाचा पात्र राहू. येणाऱ्या 7 तारखेला घराने सर्व मतदान करतील असं आम्हाला. मी आकाशकुमार सुभाष राजे भोसले. आमची आई सौ शोभाताई सुभाष राजे भोसले या जिल्हा परिषद शिल्लेगाव गटातून व दादासाहेब कारभारी जगताप हे वडगाव गणातून पंचायत समितीसाठी उभे आहेत. मी आवाहन करतो प्रत्येक शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना या बदल घडवण्यामध्ये सामील व्हा. 2025 संपून गेला, 2026 चालू झाला. 26पर्यंत सुद्धा वाड्या वस्तींवरती जाणारे जे रस्ते असतील, आरोग्य सुविधा असतील, त्यानंतर शाळेची जी अवस्था झालेली आहे, या शाळेच्या अवस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांची जी अवस्था झाली आहे हे बदलण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि बदलासाठी सामील व्हा आणि तुमचं मताचं दान या पेटीत टाका आणि हीच तुमची श्रद्धांजली राहील. अजितदादांसाठी एक मताचं दान श्रद्धांजली म्हणून व्हा, हे आवाहन करतो प्रत्येक मतदारांना. काय सांगाल? आता सध्या तुम्ही एक नागरिक आहात, नागरिक म्हणून काय तुम्हाला परिस्थिती आठवते? मी एक झोडेगावचा नागरिक आहे आणि सुज्ञ नागरिक आहे. कुणाला मत द्यावं, कोणाला देऊ नये, कोण उमेदवार चांगला आहे, कोण थापाडे आहे, हे मी सगळ्यांची हिस्ट्री सांगू शकतो. आता आमच्या मतदारसंघामध्ये जर विचार केला जिल्हा परिषद गटामध्ये तर दादासाहेब पाटील जगताप हे 2007ला पंचायत समितीला राष्ट्रवादीकडूनच निवडून आले होते आणि त्यांनी खूप चांगले कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझे मित्र दादासाहेब आपले राजे भोसले हे खूप सुशिक्षित आहेत आणि त्यांच्या ताई उभा आहेत. तर त्या गंगापूर सहकारी सहकार कारखान्याच्या संचालिका आहेत आणि स्वतः बोलतात. म्हणजे राजे भोसले तर आहेच, पण ताई पण कुठलाही प्रश्न सुशिक्षित असल्यामुळं स्वतः मांडू शकतात. हे असे पतीच्या भरोश्यावर काही काम करतील असं मला वाटत नाही. म्हणूनच आम्ही गावकरी जास्त प्रमाणात ताईसोबत, दादासाहेब पाटील जगतापसोबत आहोत. आणि प्रश्न जर म्हटले जिल्हा परिषद गटामधले तर बरेच प्रश्न रस्त्याचे आहेत. रस्त्याचे प्रश्न असल्यामुळं शिवरस्ते असतील शेतकऱ्यांचे ते जिल्हा परिषद मार्फतच होतात, ग्रामपंचायत मार्फत होतात. त्यामुळं हे मार्गी लावतील 100% अशी आम्हाला आशा आहे आणि ते कामं करतात म्हणून आम्ही गावकरी त्यांच्यासोबत आहोत. राहिला प्रश्न विरोधी उमेदवाराचं जर तुम्ही विचारलं तर विरोधी उमेदवार हे गावागावात भांडणं लावणे आणि भांडणं करणारे लोक सोबत ठेवणे हा त्यांचा एक उद्योग आहे. आणि हा असं जर बघितलं तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे, दुसऱ्याची मला सांगण्याची गरज नाही. म्हणून मी स्पष्ट गावकऱ्यांना सुद्धा एक विनंती करणार आहे,
का असल्या उमेदवाराच्या पाठीमागं जाण्यापेक्षा एक चांगल्या माणसाच्या पाठीमागं जर तुम्ही उभे राहिले तर निश्चितच आपल्या भागाचा विकास होईल आणि ज्या समस्या आहे सामाजिक समस्या त्या निर्माण होणार नाही. एवढंच मी बोलतो. माझं नाव ज्ञानेश्वर काकडे. माझं मूळ गाव तसं खोपेश्वर आहे, पण झोडेगावमध्ये राहतो मी आणि झोडेगावसाठीच तळमळ करतो. तशी तळमळ तर माझी जिल्हा परिषदेचा जो गट आहे शिल्लेगाव आणि सिद्धेनाथ वाडगाव जे गण आहे त्यासाठी माझी तळमळ खूपच असती. मी स्वतः PhD हॉर्टिकल्चरमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून मी PhD घेतलेली आहे. तर ह्या गटामध्ये जे प्रश्न आहे ते मला तळमळीने असे वाटते का मुख्य 5 आहे. जे रस्ते पाहिला तर, दुसरा वीज, तिसरा शिक्षण, चौथा इरिगेशन म्हणजे पाणी शेतीसाठी किंवा पिण्यासाठी आणि 5वा ज्याला म्हणू शकतो आपण शेतकऱ्यांचा. तर अशा मुद्द्यावर मला उच्च शिक्षित असल्यामुळं खूपच तळमळ आहे. आणि आजच्या या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या शोभाताई सुभाष भोसले या पण उच्च शिक्षित आहे आणि त्यांचे मिस्टर विशेष म्हणजे ते पण उच्च शिक्षित आणि पश्चिम महाराष्ट्रात राहिल्यामुळं त्यांची मानसिकता पण डेव्हलपमेंटची म्हणजे विकासाची. तर मला तळमळीनं हे वाटतं का त्या उच्च शिक्षित असल्यामुळे जर त्यांना आपण सर्वांनी साथ दिली आणि घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे त्यांच्या निशाणी घड्याळ त्या जर जिल्हा परिषदेला आपण पाठवलं आणि योगायोग जर त्या अध्यक्ष झाल्या तर खरोखर पश्चिम महाराष्ट्राची जी त्यांची मानसिकता आहे, त्यांचे मिस्टर जर 20 वर्ष तिथं सेवा करीत असले तर ऑटोमॅटिक मी पण पश्चिम महाराष्ट्रात प्रवरनगरलाच 12वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गुजरातला होतो मी. गुजरातचा डेव्हलपमेंट आत्ताचे जे मी पाहतो ना एक वातावरण, तर हे काय होतं, पहिले लोक म्हणायचे की एखाद्याला मुलं नसले होत तर मी देवाला सोन्याचं अंगडं टोपडं वाईन, पण जेव्हा मुलगा होतो तर त्यावेळेस ते त्यांची मानसिकता बदलायची आणि ते सोन्याच्या अंगडं टोपड्याऐवजी कपड्याचंच अंगडं टोपडं द्यायचे. म्हणजे हे करायचे, चालाकी करायचे देवाबरोबर. आणि आत्ताचे जे बाकीचे उमेदवार आहे त्यांचं पण असंच आहे. जर त्यांना विकास विकास म्हणायचं असलं, त्यांची मानसिकता नाही, फक्त नाव विकास, तर ते गावात येऊन असं म्हणू शकता एखादे नवीन जन्म झाला एखाद्या मुलाचा तर त्याचं नावच विकास ठेवा ना, हाच तुमचा विकास आहे. पण त्यांना या 5 ज्या मूलभूत गरजा आहे, पण त्या रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य याच्यावर काही घेणं देणं नाही. आणि मी गुजरातमध्ये जवळजवळ 7 वर्ष राहिलेलो आहे. तिथला जर रस्ते पाहिले ना, खरोखरच रस्त्यामुळं मला प्रत्येक वेळेस मी बम साहेबाला पण त्या आमसभेमध्ये बोललेलो आहे की टोका ते गल्ले बोरगावपर्यंत रस्ता व्हायला पाहिजे. तर त्याने मला काय मुख्य रस्ता आहे म्हणलं गंगापूर आणि रत्नपूर मतदारसंघातला, ही पश्चिम महाराष्ट्र आणि वेस्टर्न महाराष्ट्र किंवा वेस्टर्न इंडिया म्हणजे उत्तर भारताची दोरी म्हणलं, 4 राष्ट्रीय महामार्गाला हा लिंक रोड करा म्हणलं. तर त्यांचं उत्तर काय होतं मला का माझ्या मतदारसंघात काय तोच रस्ता आहे का? अहो सर म्हणलं, हा मागासलेला भाग आहे. स्वातंत्र्याला आता 79 वर्ष झाले. मी जवळजवळ त्यांना म्हणजे 2014 पासून म्हणतो. त्यांचं एकच तुंतुन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वाळूजला करणार म्हणत होते, ते हवेतच उडून गेलं. त्याच्यानंतर शुली भंजन, वेरूळ, भद्रा मारुतीला 435 कोटी 5-5 वेळेस बजेटच्या वेळेस आलं ना. तुम्ही पण पत्रकार आहे, तुम्ही पाहिलं असं शुली भंजन, भद्रा मारुती, वेरूळ 1 रुपया सुद्धा खर्च नाही झाला आणि सत्ताधारी पक्षाचं सरकार आहे. मला तळमळ एक सुज्ञ नागरिक म्हणून असं वाटतं, तळमळ वाटते का गुजरात सारखा किंवा दुसऱ्या राज्यासारखा विकास. अहो तुम्ही 79 वर्ष झालं, या आमच्या पिढ्या चालल्या, कधी विकास होणार? आम्हाला भारतीय नागरिक आहे, आम्हाला काही हक्क नाही का ह्याच पिढीत? आत्ताच कोणती योजना सरकारकडे, लोक म्हणतात का सरकारकडे पैसे नाही. अरे दररोज टॅक्स भरतो आम्ही, यो टॅक्स कुठं जमा होतो? साबण खरेदी करा, कोलगेट खरेदी करा, गाडी खरेदी करा, सरकारकडे पैसे नाही. कोणी उठसूट म्हणतं का सरकारकडे पैसे नाही? तर मला असंच वाटतं शोभा ताईला मतदान करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्यांचं निशाणी घड्याळ आहे. आणि त्याचबरोबर सिद्धेनाथ वाडगावमध्ये दादासाहेब कारभारी जगताप यांचं पण राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांचं पण निशाणी घड्याळ आहे. यांना भरभरून मतदान करा आणि विकासाला तोंड फोडा, एवढीच मी सर्व नागरिकांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.